Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic, Kumte. In previous two sessions, we had seen about raster scan system or raster scan display and random scan display or random scan systems. In today's lecture, we're going to see what are the differences between these two type of systems. Okay, गेल्या लेक्चरला आपण raster स्कॅन आणि रँडम स्कॅन याबद्दल माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या दोघांमध्ये काय डिफरन्सेस आहेत ते बघणार आहोत. Okay, in raster scan systems, electron beam scans entire screen to draw a picture. In random scan, electron beam scans only the part of the screen where picture information is present. रास्टर स्कॅनमध्ये इलेक्ट्रॉन बीम जो आहे तो पूर्ण स्क्रीन स्कॅन करतो. कशासाठी? पिक्चर ड्रॉ करण्यासाठी. जरी त्याला एका स्पेसिफिक एरियामध्ये जरी त्याला पिक्चर ड्रॉ जरी करायचा असेल तरीसुद्धा त्याच्यासाठी इलेक्ट्रॉन बीम काय करतो, एंटायर स्क्रीन जी आहे ती रो बाय रो प्रत्येक पिक्सेल रास्टर स्कॅनमध्ये स्कॅन होतो. पण रँडम स्कॅनमध्ये पूर्ण एंटायर स्क्रीन ही स्कॅन होत नाही रो बाय रो. काय स्कॅन करतो? जिथं पिक्चर ड्रॉ करायचं आहे, जिथं पिक्चर इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे स्क्रीनवर, तिथंच फक्त इलेक्ट्रॉन बीम हा स्कॅन केला जातो. ओके, त्याच्यानंतर इन रास्टर स्कॅन सिस्टम्स आर लो इन रिझोल्युशन ड्यू टू डिस्क्रीट नेचर ऑफ द सिस्टम, बट इन रँडम स्कॅन बेटर रिझोल्युशन ड्यू टू द बीम फॉलोइंग पाथ ऑफ लाईन्स डिरेक्टली. रास्टर स्कॅनमध्ये जे रिझोल्युशन असतं ते थोडं लो क्वालिटीचं असतं कारण डिस्क्रीट नेचर असतं. ओके, पण रँडम स्कॅनमध्ये आपल्याला बेटर रिझोल्युशन मिळतं कारण बीम कुठला पाथ फॉलो करतोय, फक्त जिथं लाईन ड्रॉ करायचे तेवढाच पाथ रँडम स्कॅनमध्ये फॉलो होतो. त्याच्यामुळे रँडम स्कॅनमध्ये आपल्याला बेटर रिझोल्युशन भेटतं. ओके, in raster scan systems, picture definition is stored as set of discrete intensity values in frame buffer. But in random scan, picture definition is stored as a line drawing commands in the display list. आता रास्टर स्कॅनमध्ये पिक्चर डेफिनेशन जी आहे, पिक्चरची जी इन्फॉर्मेशन आहे, जो पिक्चर आपल्याला स्क्रीनवर ड्रॉ करायचा आहे ती इमेज सेव्ह केली जाते. म्हणजे काय केली जाते तर त्याची डेफिनेशन म्हणतो आपण त्याला, त्याची इन्फॉर्मेशन सेव्ह केली जाते. तर रास्टर स्कॅनमध्ये काय केलं जातं तर प्रत्येक पिक्सेलची डिस्क्रीट इंटेन्सिटी व्हॅल्यू जी आहे ती स्टोअर केली जाते. कुठं स्टोअर केली जाते? त्या मेमरी एरियाला नाव काय आहे रास्टर स्कॅनमध्ये तर फ्रेम बफर. तर ह्या फ्रेम बफरमध्ये काय केलं जातं, पिक्चर डेफिनेशन ही स्टोअर केली जाते. म्हणजे त्या पिक्चरमधल्या प्रत्येक पिक्सेलची इंटेन्सिटी व्हॅल्यू ही फ्रेम बफरमध्ये स्टोअर केली जाते. ओके, पण रँडम स्कॅनमध्ये काय केलं जातं, प्रत्येक पिक्सेलची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते का? केली जात नाही. त्याच्यामध्ये काय केलं जातं आहे, फक्त लाईन ड्रॉईंग कमांड्स ज्या असतात त्या स्टोअर केल्या जातात ॲज अ पिक्चर डेफिनेशन. आणि ज्या मेमरी एरियामध्ये ती डेफिनेशन स्टोअर केली जाते त्या रँडम स्कॅनच्या सिस्टीममध्ये आपण त्या मेमरीला काय म्हणतो तर डिस्प्ले लिस्ट असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे पिक्चर डेफिनेशन जी आहे ती ॲज अ लाईन ड्रॉईंग कमांड स्टोअर केली जाते. कुठं स्टोअर केली जाते? डिस्प्ले लिस्टमध्ये इन रँडम स्कॅन सिस्टम्स. नेक्स्ट डिफरन्स, in raster scans are well suited for realistic scene, but in random scan are well suited for displaying lines but not for realistic scenes. आता रिअलिस्टिक सीन्समध्ये ज्यावेळेस आपल्याला एखादं ड्रॉ करायचा असतो रिअलिस्टिक सीन, त्याच्यामध्ये खूप बारीक गोष्टी ह्या आपण त्याच्याशी कन्सर्न करावं लागतं आपल्याला. त्याच्यामुळं मग आपण रास्टर स्कॅनमध्ये काय करतोय, प्रत्येक पिक्सेल्सला आपण ॲक्सेस करतोय, त्याला मॅनिप्युलेट करू शकतो रास्टर स्कॅनमध्ये. ओके, त्याच्यामुळे मग काय आहे तर रास्टर स्कॅन हे रिअलिस्टिक सीनसाठी वेल सुटेड आहे. याचं कारण का? कारण आपल्याला प्रत्येक पिक्सेलला बारीकमधल्या बारीक प्रत्येक पिक्सेलला आपल्याला ॲक्सेस आहे. रिअलिस्टिक सीनमध्ये बारीक डिटेल्स असतात ते आपण रास्टर स्कॅनमध्ये ड्रॉ करू शकतो. पण रँडम स्कॅनमध्ये हे आपण करू शकत नाही कारण प्रत्येक पिक्सेलला आपण ॲक्सेस करत नाही आहे इन रँडम स्कॅन. म्हणून दे आर नॉट वेल सुटेड फॉर रिअलिस्टिक सीन्स. पण रँडम स्कॅन हे लाईन ड्रॉईंगसाठी वेल सुटेड आहेत. ओके, इन रास्टर स्कॅन सिस्टम नाव pixel or spatial location of the screen is used to draw an image. Random scan
मॅथमॅटिकल फंक्शन्स आर यूज टू ड्रॉ अन इमेज. आता रॅस्टर स्कॅनमध्ये आपण काय करतोय, पिक्सेल कसे ड्रॉ करतोय, तर स्पॅशियल लोकेशन म्हणजे एक्स वाय कोऑर्डिनेट बरोबर. प्रत्येक पिक्सेलला आपण ॲड्रेस देऊ शकतो एक्स वाय कोऑर्डिनेट यूज करून. तर स्क्रीनवर आपण जे इमेज ड्रॉ करणार आहे त्या पिक्सेल कसे ॲक्सेस करतो आपण, तर स्पॅशियल ॲड्रेसेस आहेत त्याचे एक्स वाय कोऑर्डिनेट्स, ते यूज करून आपण इमेज ड्रॉ करतो आहे. पण रँडम स्कॅनमध्ये काय करतो आहे आपण, तर मॅथमॅटिकल फंक्शन यूज करतो आहे इमेज ड्रॉ करण्यासाठी. ओके, हे रँडम स्कॅनमध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिफरन्स, in raster scan systems, refresh rate is independent of the number of the objects in the scene. In random scan systems, if number of primitives are too large, random scan flickers. आता याचा अर्थ काय बघा, रास्टर स्कॅनमध्ये जो रिफ्रेश रेट जो आहे, रिफ्रेश रेट म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पिक्सेल आपण काय करतोय, रिइग्नाईट करतोय. ओके, कारण त्या पिक्सेल ज्यावेळेस इग्नाईट होतो त्यावेळेस काय होतं, तर आफ्टर समटाईम्स काय होतं, तो त्याची एनर्जी लूज करतो. ओके, आणि त्याच्यामुळं मग तो इग्नाईट होणं काय होतं, बंद होतं. ओके, त्याच्यासाठी मग आपल्याला जर सीन जर परत कॉन्स्टंट जर ठेवायचा असेल तर हे जे पिक्सेल्स आहेत ते कंटिन्युअसली ग्लो व्हायला पाहिजेत, म्हणून आपल्याला त्याला रिफ्रेश करावं लागतं. ओके, तर ते जे रिफ्रेशिंग आहे हे रास्टर स्कॅनमध्ये तो जो रिफ्रेश रेट जो आहे तो त्या सीनमध्ये किती ऑब्जेक्ट्स आहेत, किती नंबर म्हणजे किती 2 नंबर्स ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत का 4 नंबर्स ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत, हे डझंट मॅटर इन रास्टर स्कॅन सिस्टम्स. ओके, त्याच्यामुळं रिफ्रेश रेट इज इंडिपेंडंट ऑफ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इन द सीन. पण रँडम स्कॅनमध्ये प्रिमिटिव्ज म्हणजे काय, तर जे लाईन्स असतील, सीन जो असेल, डायग्रॅम्स असतील, त्याच्यामध्ये ट्रायंग्युलर शेप्स असतील, हे जे प्रिमिटिव्ह शेप्स जे आहेत हे जर खूप जास्त जर प्रमाणात असतील तर काय होतं, रँडम स्कॅन फ्लिकर्स होतं. म्हणजे रिफ्रेश रेट हा रँडम स्कॅनमध्ये कशावर डिपेंड आहे, तर नंबर ऑफ प्रिमिटिव्ज इन द सीन. ओके, आफ्टर दॅट in raster scan conversion is required, but in random scan conversion is not required. Okay, in raster scan conversion hardware is required, but in random scan conversion hardware is not required. Scan conversion raster स्कॅनमध्ये रिक्वायर असतं, स्कॅन कन्व्हर्जन रँडम स्कॅनमध्ये रिक्वायर्ड नाही आहे. त्याच्यामुळं रास्टर स्कॅनमध्ये कन्व्हर्जन असल्यामुळं स्कॅन कन्व्हर्जन हार्डवेअरसुद्धा लागतं आणि रँडम स्कॅनमध्ये स्कॅन कन्व्हर्जन हार्डवेअर हे लागत नाही आहे. in raster scan now, such displays are economical. Okay, in random scan such displays are expensive. रास्टर स्कॅन हे काय असतात, इकॉनॉमिकल म्हणजे काय, स्वस्त असतात. असे डिस्प्ले जे असतात हे स्वस्त असतात. पण रँडम स्कॅन जे आहे ते एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग असतात. ओके, रास्टर स्कॅन आर यूज टू डिस्प्ले डायनॅमिक सीन. रँडम स्कॅन आर यूज टू डिस्प्ले स्टॅटिक सीन. रास्टर स्कॅन हे डायनॅमिक सीनसाठी यूज केले जाते, म्हणजे जो सीन बदलता आहे, ज्याच्यामध्ये मुवमेंट्स आहेत, अशा सीनसाठी काय केलं जातं, रास्टर स्कॅन यूज केलं जातं. पण रँडम स्कॅन हे स्टॅटिक सीनसाठी यूज केलं जातं. ज्या सीनमध्ये काही चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम काही चेंजेस होत नाहीत त्या सीनमध्ये, त्याला स्टॅटिक सीन असं म्हणतात. तर रँडम स्कॅन हे स्टॅटिक सीनसाठी यूज केलं जातं. इन रँडम स्कॅन व्हिडिओ कंट्रोलर इज रिक्वायर्ड. in raster scan video controller is required, and in random scan video controller is not required. raster scan मध्ये आपल्याला व्हिडिओ कंट्रोलर लागतं, पण रँडम स्कॅनमध्ये व्हिडिओ कंट्रोलर लागत नाही. तर हे अशी रास्टर स्कॅन आणि रँडम स्कॅनचे डिफरन्सेस होते. ओके, हे व्यवस्थित बघून घ्या. द नेक्स्ट कन्सेप्ट इज इंटरलेस डिस्प्ले सिस्टम. ओके, हा कन्सेप्ट काय आहे पहिल्यांदा समजून घ्या. ओल्डर डिव्हायसेस जे होते त्याच्यामध्ये स्लोअर रिफ्रेशिंग रेट होता, तर त्याच्यामुळं फ्लिकर जनरेट व्हायचं, फ्लिकरिंग इफेक्ट जनरेट व्हायचा, आणि ते अवॉइड करण्यासाठी आपण इंटरलेस्ड डिस्प्ले सिस्टम यूज करतो. ओके, ऑन सम रास्टर स्कॅन सिस्टम्स अँड TV सेट्स each frame is displayed in 2 passes using interlaced refresh process. The scene is displayed using half frames called fields. ओके, काही रास्टर स्कॅन सिस्टम्स आणि TV सेट्समध्ये प्रत्येक फ्रेम जी आहे ते इंटरलेस रिफ्रेश प्रोसेस यूज करून 2 पासेसमध्ये डिस्प्ले केली जाते. ओके,
आणि सीन जो आहे हा हाफ फ्रेम्समध्ये, ज्याला आपण फील्ड्स असं म्हणतो, हा फील्ड्स यूज करून सीन जो आहे तो डिस्प्ले केला जातो. ओके. In interlaced system, all odd scan lines are displayed first and then all even scan lines are displayed, where as in progressive display, all scan lines are displayed one by one. आता ही तुम्हाला समजण्यासाठी हे मी इमेज टाकलेली आहे इथं. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय डावीकडे जे आहे इमेज, त्याच्यामध्ये अजून सब डिव्हिजन आहे. तर त्याच्यामध्ये जे लेफ्ट साईडला जे आहे स्कॅनिंग, त्याला इंटरलेस्ड स्कॅनिंग असं म्हणतात किंवा इंटरलेस्ड सिस्टीम्स असं म्हणतात. आणि उजव्या साईडला जे आहे त्याला प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंग किंवा प्रोग्रेसिव्ह सिस्टीम्स असं म्हणतात. ओके. तर आता सेकंड पॉईंट बघूया आपण की ऑड स्कॅन लाईन्स आहेत आणि इवन स्कॅन लाईन्स आहेत. ओके. आता इंटरलेस्ड सिस्टीममध्ये काय होतं बघा, इकडं पहिल्यांदा जे ऑड स्कॅन लाईन्स आहेत ते पहिल्यांदा डिस्प्ले होत आहेत. ओके. व्यवस्थित बघा, पहिल्यांदा फर्स्ट लाईन, थर्ड लाईन, फिफ्थ लाईन, सेवन्थ लाईन. ओके. मग परत इवन लाईन्स चालू झाल्या इकडं इंटरलेस्टमध्ये. ओके. फर्स्ट, थर्ड, फिफ्थ, सेवन्थ, परत इवन लाईन सेकंड, फोर्थ, सिक्स्थ, एट्थ. ओके. अशा टाईपने इंटरलेस्ड सिस्टीममध्ये स्कॅनिंग केलं जातं. पण प्रोग्रेसिव्हमध्ये कसं केलं जातं आहे, उजव्या साईडला बघा, ऑड इवन केलं आहे का तिकडं नाही केलं. तिथं काय 1 by 1 स्कॅनिंग होतं आहे, त्याला आपण प्रोग्रेसिव्ह म्हणतो, प्रोग्रेसिव्ह सिस्टीम म्हणतात. आणि इंटरलेस्टमध्ये काय होतं आहे, पहिल्यांदा ऑड लाईन्स घेत आहे, ते ऑड फील्ड्स घेत आहे आणि त्याच्यानंतर इवन फील्ड्स घेत आहे. ओके. त्याला आपण इंटरलेस्ड सिस्टीम असं म्हणतो. ओके. ईच फ्रेम कंटेन्स एक्झॅक्टली 2 फील्ड्स, ऑड फील्ड आणि इवन फील्ड. ऑड फील्ड किंवा त्याला टॉप फील्ड असं पण म्हणतात, इज मेड अप ऑफ ऑड हॉरिझॉन्टल स्कॅन लाईन्स इन फ्रेम. ओके. याच्यामध्ये परत डायग्राममध्ये बघा, इंटरलेस स्कॅनिंग जिथं लिहिलेलं आहे त्याच्या खाली बघा, ह्या ऑड स्कॅन लाईन्स आहेत जसं सांगितल्याप्रमाणे, आणि इवन स्कॅन लाईन्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. ऑड फील्ड्स अँड इवन फील्ड्स. ओके. ऑड फील्ड्सलाच आपण काय म्हणतोय, टॉप फील्ड पण असं म्हणतोय. ओके. After scanning all odd fields, after vertical retrace, the beam paints entire remaining even scan lines called even field or bottom field. Even field लाच काय म्हणतोय आपण, बॉटम फील्ड. ऑड फील्डला काय म्हणतोय आपण, टॉप फील्ड. ओके. आता ज्यावेळेस पूर्ण ऑड फील्ड्स जे आहेत इंटरलेस सिस्टीममध्ये, परत एकदा बघा, ज्यावेळेस ही ऑड फील्ड्स जे आहेत ह्या ज्यावेळेस पूर्ण डिस्प्ले केले जातात किंवा स्कॅन केले जातात, त्याच्यानंतर एक व्हर्टिकल रिट्रेस केला जातो. व्हर्टिकल रिट्रेस कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे ऑलरेडी. ओके. लास्टचं पिक्सेल संपल्यानंतर परत वरच्या साईडला जो फर्स्ट रो जे असते त्याचा फर्स्ट पिक्सेल असतो, तिथंपर्यंत परत तिथून स्कॅनिंग चालू होतं, त्याला व्हर्टिकल रिट्रेस असं म्हणतो आपण. तर ज्यावेळेस पहिल्यांदा इंटरलेस सिस्टीममध्ये, आता ऑड ज्यावेळेस ही डायग्राम बघा इंटरलेस स्कॅनिंगची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ज्यावेळेस हे ऑड फील्ड्स जे आहेत ते ज्यावेळेस डिस्प्ले होत आहेत त्याच्यानंतर एक व्हर्टिकल रिट्रेस घेतला जातो आहे, आणि त्याच्यानंतर मग इवन फील्ड्स जे आहेत किंवा बॉटम फील्ड्स त्याला जे म्हणतो आहे आपण, ते डिस्प्ले केले जातात किंवा स्कॅन केले जातात इंटरलेस सिस्टीममध्ये. ओके. ऑड फील्ड्सलाच आपण टॉप फील्ड असंही म्हणतोय आणि इवन फील्ड्सलाच आपण काय करतोय, बॉटम फील्ड्स असंही म्हणतोय. आफ्टर स्कॅनिंग all odd fields after vertical retrace, the beam paints entire remaining even scan lines called even field or bottom field. Okay. The older devices having slower refreshing rates can avoid flicker with the help of interlaced display. ओके. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे याची गरज काय आहे, तर ओल्डर डिव्हायसेसमध्ये स्लोवर रिफ्रेशिंग रेट होतं, त्याच्यामुळं फ्लिकर जनरेट व्हायचं. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो आहे, इंटरलेस्ड डिस्प्ले सिस्टीम ही यूज केली जाते. ओके. तर अशा प्रकारे आपण इथे इंटरलेस्ड डिस्प्ले सिस्टीम, इंटरलेस्ड स्कॅनिंग हे बघितलेलं आहे. ओके. तुम्हाला लक्षात येण्यासाठी हे इमेज मी इथं स्लाईडमध्ये टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये व्यवस्थित बघून घ्या आणि कन्सेप्ट समजून घ्या.
ओके, उजव्या साईडला जी इमेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की प्रोग्रेसिव्ह स्कॅनिंगमध्ये कसा पिक्चर दिसतो आणि इंटरलेस्ड स्कॅनिंगमध्ये पिक्चर कसा दिसतो. उजव्या साईडच्या इमेजमध्ये तुम्हाला बघितल्यानंतर त्याची आयडिया येईल. ओके.